हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय बाहेर। माझा सगळा स्वयंपाक हे करून झालाय। मस्त अशी कोबीची भाजी बनवली, चपात्या, कोबीची भाजी चपात्या बनवल्या, डबा भरून ठेवल्यात, जेला दूध ओतून ठेवले, त्यांचं पाणी आंघोळीचं। चाललोय आता आम्ही कोंडव्याला दोघीजण। मावस सासऱ्यांची पुण्यतिथी, तर सुना मावशीने फोन केला होता रात्री 9:30 वाजता। तर आम्ही आता चाललोय सकाळी लवकरच। आज आहे पौष महिन्यातली पुत्रदा एकादशी, तर आम्ही चाललो होतो कोंडव्याला। होय, चल पाय पड, आशीर्वाद घे। पूजा ताईचं चाललंय विणायचं, आणि त्यांनी विणून पण आणलंय मस्त असं। छान असं बनवून आणलंय, मोठा एकदम। घरी बसल्या बसल्या हे काम करतात त्या। कुणाला ऑर्डर असली तर सांगा। छान आहे। आणि ही पर्स मस्त, कलर ही किती मस्त आहे। त्याच्यावरती स्वस्तिक काढलेत, बसवलेत। नंतर त्या घंट्या, इकडे चाललंय त्यांचं बसल्या वेळेत विणायचं। चांगलं दिसते, उलट बघा छान दिसते। इकडे बसल्यात सुना मावशी, इकडं चालल्यात आता आमच्या गप्पा मारत। त्यांचं चाललंय बनवायचं, विणायचं। हा श्रवण, पूजाताईचा लहान मुलगा। 12 वाजता फोटोची पूजा ही केली, फुलं ही वाहिली, नंतर नैवेद्य ही ढाकून घेतला, आणि स्वयंपाक ही बनवून झालेला होता लवकरच। तर थोडाफार त्यांनी बनवून घेतला होता, थोडाफार मी गेल्यानंतर थोडाफार बनवला। तर पूजाताईने त्यांनी थोडाफार बनवला होता। पूजाताई पण सकाळी लवकर आल्या होत्या। पूजाताई मुंबईला असतात, बदलापूरला। तर त्या सकाळी 9 वाजता आल्या होत्या। नंतर आम्ही 10-10:30 वाजले होते आम्हाला जायला। हे सुना मावशीचं मंदिर। तर आता आम्ही जेवण करणार आहे। तर कुणाल भाऊजीला आणि पूजाताईंच्या मिस्टरांना दोघांना जेवण वाढलं होतं, तर त्यांचं चालू होतं जेवण करायचं। लागलं कार्तिक आपल्याला म्हणजे थांबलो का चालू आहे आता आमचं जेवण करायला बसलोय सगळेजण। पिवळ्या साडीवाली आहे पूजाताईची जाऊ, आणि त्यांची छोटी मुलगी मुक्ता। इथं आता पूजाताई काढते त्यांच्या लग्नाचा अल्बम। तर आता अल्बम बघत बसणार आहे आम्ही सगळेजण। पूजाताईच्या लग्नातला आमचा फोटो। तर त्यावेळेस मी अशी दिसत होती, मोठ्या मावशी, इकडे सासूबाई, जय केवढा आहे
इथं आहे ही आहेत दोघं किरण कशी दिसत होती फोटो हे काका पूजाताईचे वडील 2 वर्ष झालं आता ते नाही येत आता ह्या जगात तर त्यांच्याच पुण्यतिथीला आलो होतो आम्ही आणि त्यांच्या सासूबाई मावशी मे मध्ये झालं ना एप्रिल मध्ये तेच की तिचं डिसेंबरला झालं थंडीच्या वेळेस आणि ह्यांचं नंतर झालं कारण मी 12वीलाच होते दोन्ही ह्याच्यात कसला भारी आपला दोघीचा फेब्रुवारीला प्रत्येक फोटो मध्ये वे किती साड्यामध्ये आता ये इथं व्हिडिओ काढू द्या त्यांच्या सोबत देवगाव करतात लय जवळची दिसते म्हणले म्हणून मी पहिला मोठा उलट फोटो घेतलाय हीच होत नाही कुणाल भाऊची लगेच साडी चेंज माझे आहेत सना मावशी अक्के इकडे बघू आहे जांभळ्या देऊ नका आता चालू आणि लग्नातला साखरपुड्यातला ही घरी काम होतं ना त्यावेळेस सुद्धा आता रिचार्ज नाही केलं त्याला ते कामाला जात होतं ना मग काय गरज पण पडत नाही. पिवळ्या साडीवाल्या पूजाताईंच्या नणंदबाईत आणि इकडं अलकाताई ह्या मी आणि अलकाताई दोघी पूजाताईंना आणि त्यांच्या मिस्टरांना हळदीला होतानाचा आमचा फोटो तर मी आणि माझे मिस्टर दोघं नंतर खालच्या साईडला सासूबाई तिथं आमची तनुजा मामी अल्बम बघत आहे हळदी कुंकू लावत आहेत इथे मामी आणि माझी आई हळदी कुंकू करत आहे ही आमची मुक्ता आणि संगीता काकी आणि आई हळदी कुंकू करत आहेत चला आता आम्ही चाललो आता आम्ही झालं पूजाताई मावशी मुक्ताची आई सासूबाई कुणाल भाऊजी कुठे गेले कुणाल भाऊजी चाललोय आता आम्ही बाय बाय मामी चला कुठे गेल्या चला येऊ का आता आम्ही आलो होतो कात्रीला धार लावायची होती तर येताना सोबत कात्र्या घेऊन आलो होतो 2 कात्र्या आहेत तर त्यांना धारच नव्हती तर दोन्ही पण कात्र्या लावण्यासाठी आणल्या होत्या
कात्र्यांना धार ही लावून झाली आणि आता आम्ही चाललो होतो घरी. तर जाता जाता दगडूशेठचं मंदिर पण होतं, तर म्हटलं आता दर्शन पण घेऊन जावं. तर बाहेरूनच घेणार आहे दर्शन, आतमध्ये काही जाणार नाही. बसनं आलो होतो तर उशीर होईल, बस मिळणार नाही म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे. गणपतीची आरती पण चालू आहे आतमध्ये, गेल्यानंतर उशीर होईल. चला चला दर्शन घ्या. दर्शन झाल्यानंतर मस्त असा चहा पिलो आम्ही. थंडी पण जरा जास्तच होती तर म्हटलं चहा गरम गरम पिऊ. दगडूशेठ गणपतीचं बाहेरून दर्शनही झालं आणि आम्ही येऊन थांबलो होतो शनिवारवाड्याच्या बस स्टॉपला. तर तिथून बसमध्ये बसले आता पाषाणला जाण्यासाठी. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.